आणि तमाम प्रेक्षक असतील, चांभारली संघाचे पाठराखे असतील, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दुसरे प्रेक्षक असतील ओडाफोन वहालचे, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. महेश गायकर, आपण समकक्ष संपर्क साधावा. पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू, रजत मुंडे रायगडचा एक वंडर बॉय तयार, गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर द मार्ग आणि सज्ज. स्ट्राईकला येतोय ओडाफोन वहाल संघाचा एक स्फोटक फलंदाज. राईट टाइम ओव्हर द मारा करण्यासाठी रजत मुंडे तयार. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. ओडाफोन वहाल विरुद्ध सही 11 चांभारली. दोन्ही संघ बलाढ्य संघ, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू ज्याच्या नावावर अनेक बाईक्स मोटरसायकल आहेत. रजत मुंडे तयार, चांभारली एक्सप्रेस तयार. राईट टाइम ओव्हर द मारा करतो. पहिला चेंडू हवेमध्ये झेल होणार का? आणि पॉइंट असं झेल पकडला. पहिला मोहरा बाद झालाय वहाल संघाचा. गोल्डन विकेट्स मिळवतोय रजत मुंडे. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या मारण्याचा प्रयत्न केला. अनिकेत यांनी सुंदर झेल पकडला आणि पहिला मोहरा बाद झालाय ओडाफोन वहाल संघाचा. 0 या धाव संख्येवर. रजत मुंडे राईट हँड ओव्हर द मारा करतोय. पहिला चेंडू थोडा शॉर्ट डिलिव्हरी, एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला, पण एक चांगला झेड पकडला आणि पहिला मोहरा बाद झालाय वहाल संघाचा. पुन्हा एकदा रजत मुंडे तयार खेळण्यासाठी. प्रदीप राईट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू पुन्हा तोच फटका. इथे मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका शकतो आणि 3 धावा सहज पूर्ण. या 3 धावेच्या वतीने धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 for 1 विकेट लॉस ओडाफोन वहाल. लास्ट मॅन आउट बिपिन ह्यूज स्कोर 1 डिलिव्हरी अँड 0 रन्स. क्रिकेटचा युद्ध, क्रिकेटची लढत, क्रिकेटचा घमासान ह्या मैदानावर पाहायला मिळतो. ऐतिहासिक पोंजेच्या मैदानावर जबरदस्त क्रिकेट. रजत मुंडे पुन्हा एकदा तयार खेळण्यासाठी. फलंदाज प्रदीप तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाहीये. चेंडू जातोय अमित मुंडेकडे. चेंडू अडवणार, उचलणार, निर्धाव चेंडूची सांगता होते. शत्रुरक्षण व्यूहरच्या पायासाठी बॅकवर्ड शॉर्टलेस, शॉर्ट स्क्वेअर लेग, फर्स्ट स्लिप, गल्ली पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, लॉंग ऑन आणि मिड विकेट बाउंड्री. प्रदीप तयार, रजत मुंडे गोलंदाजी मार्कवर तयार. सही 11 सांभारली. हा चेंडू हलक्याचा चेंडू, ग्लान्स केला, चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रा दिशेने चेंडू जातोय का पायाचा आहे. एक धाव तर पुन्हा चेंडू जातो सरळ सीमा रेषेबाहेर. दणदणीत चौकार. डीजे मास्टर तयार. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवर 3 धावा. तिसऱ्या चेंडूवर 0. चौथ्या चेंडू चौकार. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र व्हॉट डिलिव्हरी. फसवा चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि 22च्या रूपाने एक धाव. निश्चितच एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते. ते आत्तापर्यंत 1 बाद 8. 8 for 1 विकेट लॉस ओडाफोन वहाल. संदेश स्ट्राईकवर येतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केला आणि 1 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 8. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करताना रजत मुंडे यांनी खरोखर अप्रतिम षटक टाकला. अप्रतिम षटक टाकला आणि त्या षटकात धावा आल्या फक्त 1 बाद 8. चांगली सुरुवात म्हणता येईल. आता ओडाफोन वहाल या संघाला उर्वरित 3 षटकामागे जवळजवळ 40-41 धावा जमवाव्या लागतील, कारण समोर संघ आहे सही 11 सांभारली, ज्या संघाने अनेक वेळा
प्रत्येक मैदानात चांगली कामगिरी केली आणि रजत मुंडे जवळजवळ 8-9 बाईक त्याच्या नावावर असणार हा रजत मुंडे आणि शांत क्रिकेटपट्टू म्हणून त्याला रायगड किताब देण्यात किताब देऊन त्याला गौरवण्यात आलेलं आहे. तत्पूर्वी बोलूया आपण मैदानात एक अतिशय मोठी लढत पाहायला मिळते. दोन संघामध्ये ओडाफोन वहाल विरुद्ध सई 11 चांबार्ली संघाचे कुस्तीपट्टू रमेश यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानात जिथे कॅमेरा इंच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी येतोय ओमकार पाटील. ओमकार पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करणारी सज्ज, पण स्ट्राईकला येतोय प्रदीप. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडूचा सामना करताना एका चौकाऱ्या सहाय्याने धावा जमवल्या 5. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे मात्र चेंडू त्याच्या पॅडला लागतोय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईच्या रूपाने. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 फॉर 1 विकेट लॉस वोडाफोन वहाल. आपण ही शृंखला पाहतोय 24 इव्हेंट लाईव्ह द्वारा. त्यांचं सुद्धा कॅमेरामन त्यांचं हार्दिक स्वागत आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात ते डीजे मास्टर कुमार यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. माझे साथी समालोचक माझ्या समोर जोडतील हिंदीचा एक बुलंद आवाज प्रवीणजी दुगाडे थोरदूषण जोडतील आणि रोहित गायकर. दरम्यान गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कॅमेरा इंच्या बाजूने हा चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. मोमेंट दिसत नाहीये, पायांची हालचाल दिसत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी हा निर्धाव चेंडू घोषित केलाय. धावसंख्या स्थिर धावसंख्ये 9 फॉर 1 विकेट लॉस ओडाफोन वहाल. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार पाटील तयार गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू अमित मुंडे अडवतोय, उचलतोय. दुसरा चेंडू निर्धाव. बघा गोलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजी करताना अमित मुंडे या कर्णधाराचा विश्वास सार्थक ठरवतात. ते 2 गोलंदाज, एक अष्टविकेट रजत मुंडे आणि दुसरा गोलंदाज ओमकार पाटील. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा दिल्या त्या फक्त 1. वाखण्य चौकी गोलंदाजी करतोय ह्या ऐतिहासिक मैदानावर. पुन्हा एकदा थोडसा आता दिशाहीन गोलंदाजी, दिशा भटकतोय. थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेरच्या ठेवतोय आणि पंचांनी त्या सजा दिले. पंचांनी हा स्वैर मारा घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्येत 2 संघ जाऊन पोहोचतोय. तो 10 फॉर 1 विकेट लॉस ओडाफोन वहाल. अतिशय जबरदस्त दोन्ही संघात दिग्गज खेळाडू रजत मुंडे, अमित मुंडे, योगेश जांभळे, रिव्हर्स सिपचा बादशाह योगेश जांभळे यामध्ये खेळतोय. तो ओडाफोन वहालकडून बरेच चांगले क्रिकेट खेळतो. हा चेंडू उचली घेतोय. गोल्डन स्पोर्टवर चेंडू पडला, चेंडू उचली घेतली आणि पंचांचा निर्णय. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं का हा चेंडू स्वर मारा होतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्येत 4 संघ जाऊन पोहोचतोय. 11 एक बाद 11. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना माझ्या समोर जोडतील हिंदीचा बुलंद आवाज रोहित गायकर यांना पुन्हा विनंती करतो आपण ताबडतोब यायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड लेफ्ट हँड ओव्हर द मारा. हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाले. तिखट मारा करतोय ह्या मैदानात, भेदक मारा करतोय. टप्प्यावर नियंत्रण ठेवतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय, व्हेरिएशन दाखवतोय आणि प्रेक्षकांची मन जिंकतोय आणि आपल्या पाठीराख्यांची मन जिंकतोय हा गोलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओमकार पाटील तयार. पहिल्या चेंडूवर 0, नंतर 1-0-0 वाईड 0. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर दिशेने फॉरन्स जबरदस्त फटका. इन द मिक्स ह्या चेंडूवर धावा आल्या एकूण 4. 4 धाव्यांच्या वतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 15. प्रदीप आणि सुदेश हा चांगला खेळ दाखवतोय. आपल्या खांद्यावर जोखीम उचलतोय. हा चेंडू खेळून काढला व्हायडेशी लॉंगनला. चेंडू अडवतोय, उचलतोय रजत मुंडे. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर धावा आल्या एकूण 2. या 2 धाव्यांच्या वतीने धावसंख्येला आकार येतो. धाव लागतात त्या 1 बाद 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. म्हणजे खरोखरच तसं पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कौल जिंकला सही 11 चांबार्ली संघाने. धावा दिल्या फक्त 12 चेंडू 17. आता उर्वरित काही 2 षटक बाकी असतील. थोडंसं पाणी घेऊन जाते मैदानात.
डीजे मास्टर. हॅलो. वेताळ क्रिकेट क्लब चांभारली यांच्यातर्फे सामने आयोजित 22 ते 24 11 22-11 ते 24-11 या दरम्यान सामने आयोजित केले आहेत. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 12,500. खरोखरच वेताळ क्रिकेट क्लब चांभारली यांच्यातर्फे शृंखला आयोजित होते. कोणा भाग घ्यायचा असेल स्पर्धेत तर घेऊ शकता. तत्पूर्वी आपण ओलिया मैदानात जिथे आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 17. आता गोलंदाजी मार्कवर येतोय योगेश जांभळे. योगेश जांभळे गोलंदाजी मार्कवर येतोय आणि खेळण्यासाठी स्ट्राईकला सुदेश प्रदीप राईट हँड राऊंड मारा करतोय. हा चेंडू झेल होणार का, पण हा झेल सुटलाय. या चेंडूवर धावा आलाय. एकूण एकेरी धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 18. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना विशाळगड इंच्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय योगेश जांभळे. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू ह्या मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. बॅकवर्ड शॉट लेग पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर पॉईंट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट बाउंड्री चांगल्या क्षेत्रात सजवलाय. सुपर डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. आपण पाहिलं की सही 11 चांभारली संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत वर्चस्व गाजवलं. रजत मुंडे धावा दिल्या 8, एक फलंदाज बाद केला. ओमकार पाटील धावा दिल्या 9, एक शून्य विकेट. आणि योगेश जांभळे आतावर 2 चेंडू आणि धावा दिल्या त्या एकूण 2. आणि हा स्वैर मारा होतोय. एकूण धावा दिल्या 2. जर पाहायचं झालं तर रजत मुंडे, ओमकार पाटील आणि योगेश जांभळे यांनी खरोखर चांगली कामगिरी करतो. भेदक मारा करतो, तिखट मारा, वाखण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते ह्या ऐतिहासिक मैदानावर. हा चेंडू आहे क्रॉस द लाईन, चेंडू खेळून काढा स्क्वेअर लेग सी म्हणजे बाहेर तंत्री चौकार. या 4 धावेची धावसंख्या सपकन वाढते. हॅलो. लेग स्टंपवर चेंडू होता. ह्या क्रॉस लाईन चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. दणदणीत चौकार. धावसंख्या वधारते 23 फॉर 1 विकेट लॉस. ओडाफोन वहाल लॉसमॅन आउट बिपिन हिज स्कोर 1 डिलिव्हरी अँड 0 रन्स. खेळण्यासाठी सुदेश पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत 2 चौकारांनी खेळतोय. हा चेंडू गुडलेन्स पुढे चेंडू पडतोय. चेंडू उचली घेतोय, थोडा वळण घेतोय, पण बाकीची कामगिरी अमित मुंडे चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. एक चौकाराचा मार खाल्ला, दुसऱ्या चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, निर्धाव चेंडू टाकतोय. हा चेंडू खेळून काढला व्हायडिशी लॉंग ऑफच्या दरम्यान. एक धाव पूर्ण आणि चेंडू अडवतोय, फेकतोय, खराब फेकी. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धाव्यांच्या वतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. 25 फॉर 1 विकेट लॉस. इथे मात्र पंचांनी बाद घोषित केला. 2 विकेट लॉस. वोडाफोन वहाल. दरम्यान धावसंख्या वधारते. धावसंख्या 25 फॉर 2 विकेट लॉस. लॉसमॅन आउट प्रदीप हिज असो 5 डिलिव्हरी अँड 5 रन्स 1 फोर्स. दरम्यान खेळण्यासाठी तो मैदानात एक नवीन फलंदाज आकाश जातो मैदानात. आकाश घरत. योगेश जांभळे तयार. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडा शॉर्ट पिच चेंडू ठेवला, चेंडू उचली घेतली आणि हा निर्धाव चेंडू टाकणे यश प्राप्त करतोय योगेश जांभळे हा गोलंदाज. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 25. म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकला अमित मुंडे यांनी आणि एक विश्वास दाखवला आपल्या गोलंदाजावर. आणि गोलंदाजी करता रजत मुंडे धावा दिल्या 1 बाद 8. ओमकार पाटील 0 विकेट धावा दिल्या 9. योगेश जांभळे 1 विकेट घेतला धावा दिल्या 8. म्हणजे आतापर्यंत हे या मैदानावर यशस्वी गोलंदाज ठरलेत. अतिशय धारदार गोलंदाजी केली, आक्रमक गोलंदाजी केली आणि आक्रमक गोलंदाजी जोरावर धावसंख्या रोखण्यात त्यांना यश प्राप्त झालाय. पण अजूनही शेवटचा एक षटक. आता आकाश आणि खेळणारा सुदेश याला आक्रमक पवित्र घ्यायला हवंय. धावांचा वेग वाढवायला हवाय. मोठे मोठे फटके घ्यायला हवेत ह्या मैदानावर. कारण दुसऱ्या सत्रामध्ये रजत मुंडे, योगेश जांभळे, अमित मुंडे सारखा, अनिकेत सारखा खेळाडू ह्या मैदानावर खेळण्या, अतुल सारखा
खेळाडू या मैदानात खेळणार आहे, तर इथे जाण्याला हवंय खेळणार सुदेश आणि आकाश याला आक्रमक पवित्र घ्यायला हवंय. गोलंदाज तयार. हा चेंडूला पोल केलाय. रजत मुळे चेंडू अडवणार, तो पण चेंडू सी मारशे बाहेर. 4 रन्स. पहिला चेंडू पुरेपूर फायदा घेतला. चेंडू खेळून काढला सी मारेशे बाहेर. लॉंग ऑन सी मारेशे बाहेर चौकार. अनिकेत तयार, सॉरी आकाश तयार. हा चेंडू व्हॉट अ शॉट, एक्सलंट शॉट, ग्लोरियस शॉट, ब्युटिफुल शॉट, बिग बिग हिट. इट इज 6. हॅलो. अमित जांभळे हा संघाचा कर्णधार. त्यांनी ह्या मैदानावर पहिलं गोलंदाजी स्वीकारली, पण गोलंदाजी करताना रजत मुंडे, ओमकार पाटील, योगेश जांभळे यांनी चांगली गोलंदाजी केली, पण स्वतः कर्णधारांनी गोलंदाजी स्वीकारली आणि कर्णधारांनी मात्र पहिल्या चेंडूवर चौकार दिला, दुसऱ्या षटकार दिला. आत्तापर्यंत या शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. या 2 चेंडू धावा आल्या, एकूण 10 आणि धावसंख्या वधारते, धावसंख्येला आकार येतोय. 35 फॉर 2 विकेट लॉस. ओडाफोन वहाल संघ आता कुठेतरी कमबॅक करतोय, वापसी करतोय या सामन्यामध्ये, या लढतीमध्ये. असं वाटतं रजत मुंडे आणि ओमकार पाटील, योगेश जांभळे यांनी भेदक मारा केला, पण स्वतः अमित जांभळे हा कर्णधार यांनी विश्वास ठेवला. रजत मुंडे, ओमकार पाटील, योगेश जांभळे यांनी चांगले भेदक मार केला, तिखट मार केला, पण स्वतः गोलंदाज आपण पाहतोय अमित जांभळे हा कर्णधार, त्यांनी मात्र इथं सुमार कामगिरी केली. पहिल्या चेंडू धावा दिल्या 4, नंतर दिल्या 6, एकूण 2 चेंडू धावा दिल्या, एकूण 10. आता खरोखर सुदेश आणि आकाश आपल्या खांद्यावर जोखीम घेतोय. आकाश तयार. आकाश हा चेंडू टाकण्यास सज्ज. थोडासा चेंडू वळवतोय उजव्या इष्टीच्या बाहेर आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आत्तापर्यंत धावसंख्या आहे ती 35. शेवटचा षटक प्रगतीपथावर असताना दरम्यान पहिला चेंडू चौकार, नंतर षटकार आणि आता परत कमबॅक करतोय, वापसी करतोय. ह्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता करतोय. कॅमेरा इनच्या बाजूने अमित जांभळे राईट हँड ओव्हर द मारा करतोय. स्ट्राईकला आकाश. हा चेंडू फुलटा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, पंचांनी नो बॉल घोषित केला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सत पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकूण धावा आल्या 1+3, 4 धावा आणि फ्री हिट. एकूण 4 धावा आणि फ्री हिट. हा क्रिकेट आहे मित्रांनो. असं वाटलं 3 षटकं संपली तोपर्यंत पूर्णपणे वर्चस्व गाजवलं गोलंदाजाने आणि शेवटच्या निर्णायक क्षणी टर्निंग पॉइंटला शेवटचा जो षटक आहे हाणामारीचा त्याच्यामध्ये कुठेतरी महागडा गोलंदाज ठरतोय तो अमित जांभळे. पुन्हा एकदा तयार. आकाश तयार. हा चेंडू ओपी चेंडू, सुपर फटका, चेंडू जातोय सी मा रेषे बाहेर चौकार. या 4 धावांच्या वतीने धावसंख्या झटकन वधारते. धावसंख्या वधारते. 43 फॉर 2 विकेट लॉस. चौकार, षटकार 0. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने एक धाव तर निश्चित पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि तिसरी धाव घेताना मात्र पंचांकडे जोरदार अपील. ह्या चेंडूवर धावा आल्या एकूण 2. या 2 धावांच्या वतीने धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते 45 फॉर 2 विकेट लॉस. ओडाफोन वहाल. दरम्यान जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. या निर्णायक क्षणी शेवटच्या षटकात धावा भरपूर येतात. गोलंदाज तयार. फुटा चेंडू, पूल केला चेंडू सी मारेशे बाहेर. व्हाट अ 6, ग्लोरियस शॉट, ब्युटिफुल शॉट, 6. हॅलो हॅलो. ह्या शेवटच्या षटकात आल्या धावा एकूण 26. क्रिकेटचा खेळ ज्या अमित जांभळेंनी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करताना मात्र रजत मुंडे यांनी भेदक मारा केला, तिखट मारा केला, धावा दिल्या 8. ओमकार पाटील यांनी
त्याच पावलावर पाऊल ठेवून धावा दिल्या फक्त 9 आणि योगेश जांभळे यांनी अप्रतिम षटक टाकला, धावा दिल्या 8 आणि कर्णधाराने गोलंदाजी स्वीकारली आणि कर्णधाराने मात्र धावा दिल्या एकूण 26. हा क्रिकेट आहे मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चित खेळ आहे, काही घडू शकतो. शेवटच्या षटकात धावा आल्या एकूण 26 आणि टोटल पाहायची झाली तर धावा एकूण 51, 51 फॉर 2 विकेट लॉस. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 24 चेंडू आणि 52 धावा. भलं मोठं आव्हान ठेवलंय. दुसऱ्या सत्रामध्ये काय होणार? अतिशय अतिशय मोठी शृंखला होती. या शृंखलेमध्ये जर सही चांभारली संघाला आपलं अस्तित्व या स्पर्धेत कायम राखायचे असेल तर ज्याप्रमाणे शेवटला आकाश यांनी फलंदाजी केली तशी फलंदाजी करण्याची गरज आहे ती चांभारलीच्या खेळाडूंना. आपल्याला वाटलं की नाणेफेकीचा कौल जिंकला, तिसऱ्या षटकापर्यंत वर्चस्व गाजवलं चांभारली संघाने, पण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. शेवटच्या षटकात चमत्कार घडला, जादू किमया झाली आणि शेवटच्या फलंदाजाने तालाच्या फलंदाजाने चौकार षटकांची आतिषबाजी केली आणि अमित जांभळे याच्या 6 चेंडू तब्बल 26 धावा काढल्या आणि धावसंख्येला 11 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52. आता येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. जर पाहायचं रन रेट जर पाहायचं झालं तर प्रत्येक षटकामागे 13.13 ची सरासरी राखावी लागेल. ती सही 11 चांभारली संघाला. मी नेहमीच सांगतो ह्या मैदानावर चांभारली संघाला थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण होते. हा मैदान थोडासा त्यांना त्रासदायक आहे, पण आज मात्र सर्व ही संधी त्यांना आले. ही संधी त्यांनी आज संधी सोनं करायचं आहे. पण ओडाफोन वहाल या संघाच्या ज्या खेळाडू जिद्द सोडली नाही, शेवटच्या क्षणापर्यंत चांगली झुंज दिली आणि आकाश यांनी एकाही सामना आपल्या जोरावर चांगली धावसंख्या उभारून दिली. असा हा क्रिकेटचा खेळ. तत्पूर्वी स्वरूपा 11 क्रिकेट संघ पोंजे यांच्यातर्फे शृंखला आयोजित पहिला दिवस गाजवला तो धर्मेंद्र घोगरे भिंगार. दुसरा दिवस गाजवला तो म्हणजे पारगाव संघाचा रोशन आणि कुणाल. आणि आजचा दिवस कोण गाजवणार याची उत्सुकता लागली सर्व क्रिकेट प्रेमींना. या परिसरातील सर्व क्रिकेट प्रेमींचं मी पुनश्च एकदा कृष्णा गायकर पोंजेकर यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानात. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. येणारे 24 चेंडू आणि 52 धावांची गरज म्हणजे षटकामागे 13 ची सरासरी राखावी लागेल ती चांभारली संघाला ओडाफोन वहाल विरुद्ध खेळताना. 24 इव्हेंट लाईव्हद्वारे हे सामने आपण पाहतोय. ते कॅमेरामन त्यांचे असतील, ऑपरेटर्स असतील, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. सही 11 चांभारली संघाचे पॅकर्स असतील त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. अध्यक्ष असतील त्यांचे रमेशजी कुस्तीपट्टू त्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे प्रल्हाद मुंडे यांचं तर आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतो. तर बोलूया सामन्याकडे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीवर तयार. कॅमेरा विशालगड इनच्या बाजूने गोलंदाज समीर नाईक तयार आणि खेळण्यासाठी रायगडचा प्रोफेशनल खेळाडू रजत मुंडे ज्याच्या नावावर अनेक नाईट टुर्नामेंटच्या बाईक्स तसेच डेच्या बाईक्सच्या नावाने तो असा एक रायगड भूषण गौरवण्यात आलेला हा पुरस्कार स्वीकारणारा हा खेळाडू रजत मुंडे मैदानात. आता रजत मुंडे शांत डोकं ठेवावं लागेल, खेळपट्टीवर थांबावं लागेल, कुठलीही घाई गडबड करून जाणार नाही. खेळपट तक धरला तर धावा निश्चित काय शंका नाहीये. पहिला षटक हा पॉवर प्ले षटक, बंधनकार षटक. शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट लेग पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, सिली मिड ऑफ, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. चांगलं क्षेत्र सजवलंय. गोलंदाज नाईक तयार विशालगड इनच्या बाजूने. डावखुरा फलंदाज तयार. समीर नाईक राईट हँड राऊंड मारा करतोय रजत मुंडेसाठी. पहिला चेंडू अप्रतिम फटका. चेंडू जातो सीमारेषे बाहेर आला पहिल्याचे पुरेपूर फायदा घेतला. चेंडू खेळून काढला लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. 4 रन्स. रजत मुंडे यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. एक आक्रमक खेळी करतोय. पहिला चेंडू समीर नाईक याचा ओरपीत चेंडू होता. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर दणदणीत चौकार. पुन्हा एकदा समीर नाईक राऊंड मारा करतोय. हा खूप टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ शॉट. बिग 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 हिट. इट इज 6. रजत मुंडे षटकार.
हॅलो. वेताळ चांभारली संघाच्या सर्व पाठीराख्यांची मनं जिंकतोय. सही 11 चांभारली संघाच्या सर्व पाठीराख्यांची मनं जिंकतोय हा रजत मुंडे, गुणवान खेळाडू. जी स्टेटमेंट मी घेतली होती चांभारलीच्या मैदानावर, पण काय बोलण्यात त्यांनी नकार दिला होता. एक शांत सचिन तेंडुलकर प्रमाणे हा खेळाडू, जिथे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे आणि आज रायगडचा चाहता आहे, सर्वांचा आवडता रजत मुंडे पुन्हा एकदा तयार. पण समीर नाईक याच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. गोलंदाज थोडा प्रेशर येतो दडपणाखाली. समीर नाईक राऊंड मारा करतोय, रजत मुंडे तयार. व्हॉट ए डिलेव्हरी, सुपर डिलेव्हरी. दोन चेंडूवर मार खाल्ला, पण तिसऱ्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं, यश प्राप्त करतोय आणि रजत मुंडे याला शांत ठेवण्याचं काम करतोय ह्या मैदानावर. वेताळ क्रिकेट क्लब चांभारली आयोजित सामने 22-11 ते 24-11 या दरम्यान सामने आयोजित. दरम्यान पुन्हा एकदा समीर नाईक कमबॅक करतोय, ह्या षटकामध्ये वापसी करतोय. रजत मुंडे तयार. लॉंग ऑन. हा चेंडू जबरदस्त फटका, स्क्वेअर लेग सीमा चेंडू जातोय, चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय. व्हॉट ए शॉट, ब्युटिफुल शॉट, 4 रन्स. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकांची आतिषबाजी पाहायला मिळते. आता रजत मुंडे या नावाचं वादळ सुटलंय, त्याला शांत ठेवणं अशक्य झालंय गोलंदाजाला. प्रत्येक मैदानावर रजत मुंडेची फलंदाजी पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक असतात. आज सुद्धा संध्याकाळच्या मोसमात बरेच प्रेक्षक शंका नाही. रजत मुंडे तयार. समीर नाईक लॉंग ऑन, बॅकवर्ड शॉट लेग. पुन्हा एकदा चांगला फटका, पण इथे मात्र चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय. एक धाव घ्यायचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, पण एका धावेच्या मोबाईलात धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15वर. आता येणारे उर्वरित 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 19 डिलिव्हरीज फॉर 37 रन, विन टू चांभारली. जबरदस्त क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध, क्रिकेटची लढत पाहायला मिळते या मैदानावर. मित्रांनो, राजस्थानी कहावत आहे की पिच्छे विना मोर ना शोभे, मोती विना हार ना शोभे, तलवार विना वीर ना शोभे, अगर चक्के छक्कों की बरसात ना करे तो बल्लेबाज ना शोभे. रजत मुंडेने दाखवून दिलं ह्या मैदानावर. एक चांगली खेळी करतोय, पाठीराख्यांची मनं जिंकतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आणि जे आता मोबाईल्स आपले ऑन केले असतील, 24 इव्हेंट लाईव्ह द्वारा हे सामने पाहत असतील, ते तरी खुश असतील, कारण बरेच मोबाईल आता ऑन झाले असतील, कारण रजत मुंडे ह्या मैदानात खेळतोय. योगेश जांभळे रिव्हर्सिपचा बादशाह, ज्याने 2016 मध्ये मोठ्याच्या गोलंदाज हल्ला चढवला होता, लगातार 4 चेंडू 4 चौकार आणि 1 षटकार मारला होता. तर रजत मुंडे आणि योगेश जांभळे तयार. समीर नाईक एक चांगला ओडाफोन वाहलचा एक गोलंदाज, पण इथे मात्र समोर फलंदाज योगेश जांभळे तयार. राईट टाइम ओव्हर द मारा करतोय, फुलटा चेंडू, हलक्या चेंडू ग्लान्स केलाय, धोका होऊ शकतो, पंचाकडे सुद्धा अपील, पण फेकी खराब असल्यामुळे या चेंडूवर धावा आल्या तब्बल 1. हे एकेरी धावसंख्येने हा षटक समाप्त झालाय. या षटक धावा आल्या एकूण 16. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या 2 चेंडूवर एकेरी धाव. एकूण धावसंख्या झाले 16. आता उर्वरित 18 चेंडू आणि अजूनही 36 धावांची गरज. म्हणजे पाहायचं झालं तर अजूनही थोडासा बॅकफूट आहे तो चांभारली संघ. जर कमबॅक करायचा असेल तर रजत मुंडे आणि योगेश जांभळे याला मोठे मोठे फटके घ्यावे लागतील, आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. याच दरम्यान आमचे प्रमुख सन्माननीय पाहुणे मानसी राकेश गायकवाड यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण सामना कक्षामध्ये यायचंय. राकेशजी गायकवाड ववळे. बोलूया आपण सामन्याकडे. एक षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 16. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. 18 डिलिव्हरीज फॉर 36 रन, विन टू वोडाफोन वहाल, अपोजिट सही 11 चांभारली. सुदेश तयार. कॅमेरे इनच्या बाजूने गोलंदाजी मार्कवर. सुदेश ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती, आकाश आणि सुदेश यांनी डाव सावरला होता, पण इथे मात्र आता गोलंदाजीमध्ये करामत जादू करावं लागेल, कारण स्ट्राईकला येतो योगेश जांभळे.
शत्रक्षण व्यूहरचना पाहायची झाली तर पॉइंट आता दिसत नाहीये. गल्ली फर्स्ट स्लिप बॅकवर्ड शॉट लेग दरम्यान गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडूला पूल केला, दिशा दिल्या, चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. 4 रन्स. हॅलो, कलाईचा उपयोग केला, चेंडू ग्लान्स केला हलक्या हाताने, व्हाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू गेला सरळ सीमारेषे बाहेर. दणदणीत चौकार. हा चेंडू ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला, स्लो डिलिव्हरी एक धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. एकेरी धाबेरी धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 फॉर विदाउट लॉस. सही 11 सांभाळली. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि अजूनही 31 धावा, म्हणजे खरोखरच अजूनही कमबॅक करायला हवाय चांभारली संघाला. पण इथे मात्र वर्चस्व गाजवतोय तो ओडाफोन वहाळ संघ, कारण ओडाफोन वहाळ संघाने अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी काय असं वाटतोय. कारण आपण पाहतो 16 चेंडू आणि 31 धावा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर चांगला भेदक मारा केला, तिखट मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली, गतीमध्ये परिवर्तन केला, जर फसवा चेंडू टाकला तर नक्कीच रजत मुंडे थोडा अडचणीतील बॅकफुट जाऊ शकतो. पण आता क्रिकेटचा जर तरला उपयोग नाही, प्रत्यक्षमध्ये काय घडतं हे पाहणे जरुरी असणार आहे. पुन्हा एकदा रायगडचा वंडर बॉय स्ट्राईक करतोय रजत मुंडे आता पहिल्या चेंडूत चौकार षटकार, एकूण 15 धावांची एक चांगली कामगिरी करतोय 5 चेंडूचा सामना करताना. 1 षटकार 2 चौकार. रजत मुंडेसाठी शत्रक्षण व्यूहरचना पाहायला मिळते. स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ, मिड विकेट आणि लॉंग ऑन चांगलं क्षेत्र सजवलंय. गोलंदाज सुदेश तयार, कॅमेरा इनच्या बाजूने, राईट हँड राऊंड मारा करण्यासाठी सज्ज रजत मुंडे सज्ज. रजत मुंडेने आता हा चांगला उपयोग केला, बुद्धीचा उपयोग केला, चेंडू हलक्यात ग्लान्स केला, फलत चेंडू अडवणार, उचलणार, तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता झाले. स्वरूपा 11 क्रिकेट संघ पोंजे यांच्यातर्फे शृंखला आयोजित या शृंखलेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. हा चेंडू जबरदस्त, मी सांगितलं होतं तर रजत मुंडेला जर खेळपट्टीवर थांबवायचा असेल, जर कठीण परिस्थिती थांबवायची असेल तर अशीच गोलंदाजी करायला लागेल. ते सुदेश या गोलंदाजाला ओडाफोन वहाळच्या करणे जाणलंय, ओळखलंय आणि एक त्याला ताकीद दिलंय. सुदेशला सांगितलंय की जर रजत मुंडेला बॅटवर चेंडू दिला तर चेंडू सीमारेषे बाहेर जाऊ शकतो, थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर खेळायला सांगितलंय. यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुदेश तयार आणि खेळण्यासाठी रजत मुंडे तयार. Chendo across the line, beautiful shot, big hit. It is 6. रजत मुंडे टायमिंग शॉट, चेंडू फुलटॉस, चेंडूला पूल केला, मिड विकेटच्या वरून एक ब्रँडेड षटकार, उत्तुंग षटकार, 6. या 6 धाव्यांच्या वतीने धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 फॉर विदाउट लॉस. सही 11 सांभाळली. आता जे समोर प्रेक्षक बसलेत झाडाखाली, चांभारलीचे पाठराख आहेत, थोडे खुश असणार, रमेश भाई थोडेसे खुश असणार आहेत, हरकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, कधी चुकते ओडाफोनच्या बाजूने तर कधी चुकतं सही 11 बाजूने. कोण जिंकणार, कोण आपलं अस्तित्व कायम राखणार या शृंखलेमध्ये. काल ह्याच मैदानावर धुवाधार फलंदाजी केली रोशन आणि कुणाल या पारगावच्या सर्व खेळाडूने. त्याचबरोबर पाळी संघाचा रोहित आणि बारक्या शेळके यांनी धुवाधार फलंदाजी केली. देवेंद्र पाटील भिंगारी संघाचा धर्मेंद्र घोगरे यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि या कामगिरीच्या जोरावर आपलं आव्हान या स्पर्धेत कायम राखून ठेवलं या संघाने. रजत मुंडे एक आग ओकतोय, रजत नावाचं वादळ सुटलं या मैदानात, त्याला रोखणं अशक्य झालंय त्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाज सुदेश तयार. हा चेंडू पाहायचा आहे, जाणार का सीमेच्या बाहेर, चेंडू जातोय, अनदर 4 रन्स. व्हॉट अ शॉट, टर्रिफिक शॉट, 4 रन्स. हॅलो, बघा रायगडचे जे दिग्गज खेळाडू आहेत, आपण नेहमीच त्यांची नावं, अभिजित म्हात्रे, विश्वजित म्हात्रे, छोट्या मोठ्या म्हणजे आपण खरं त्यांची नावं घेतो. त्याचप्रमाणे विश्वजित ठाकूर असतील, अभिजित ठाकूर असेल, खरोखर अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण उस्मान पटेल असतील, आकाश तारेकर असतील, अक्षय केदारे असेल किंवा किरण पवार असतील,
चांभारली संघाचा हा आक्रमक रजत मुंडे, अमित मुंडे असेल, त्या योगेश जांभळे असतील, ह्या खरोखर रायगडचे प्रोफेशनल खेळाडू आहेत. रजत मुंडे हा तर सध्या गुणवान खेळाडू नंबर 1 क्रमांकाचा हा खेळाडू, जिने आत्तापर्यंत प्रत्येक मैदानावर चौकार षटकांची आतिषबाजी केली. हा युवा खेळाडू जबरदस्त क्रिकेट खेळतोय. प्रत्येक जो क्रिकेट रसिक असेल तो हा फलंदाज नक्कीच पाहत असेल. तर बोलूया आपण आता. बरेच जणांचे मोबाईल ऑन असतील, कारण रजत मुंडेची फलंदाजी पाहण्यासाठी हे रायगडातून बरेच मोबाईल ऑन्स असतील आणि 24 इव्हेंट लाईव्हद्वारे हे सामने पाहत असतील. तर आपण बोलूया सामन्याकडे. आत्तापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. आता उर्वरित 1 to 1 12 चेंडू 21 धावांची गरज. बरेच वेळा हा समीकरण जुळून आलेलं आहे 1 to 1. अजूनही वेळ गेली नाही. ओडाफोन वहाळली जर चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक करू शकतो आणि ती गरज आहे. जबरदस्त वाट डिलिव्हरी. ज्या चेंडूची गरज होती तो चेंडू मैदानात पडतोय. जर अशीच जर गोलंदाजी केली तर ओडाफोन वहाळ संघ ह्या स्पर्धेत आपलं आव्हान कायम टिकून ठेवील. आता खरं झुकतोय सामना तो ओडाफोन वहाळच्या बाजूने ह्या एका चेंडूने, कारण 11 चेंडू आणि 21 धावा. जर अशीच गोलंदाजी केली येणारा गोलंदाज आदित्य उर्फ पिंट्या हिने जर अशीच जर गोलंदाजी केली तर कदाचित बॅकफुट जाऊ शकतो तो चांभारली संघ. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. जबरदस्त. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. या 2 चेंडूंनी सामना फिरतोय तो ओडाफोन वहाळच्या बाजूने. आता ओडाफोन वहाळचे जे प्रेक्षक असतील ते अतिशय खुश असणार, कारण हा असा एवढा क्रिकेटचा खेळ आहे. कधी झुकतो चांभारलीच्या बाजूने, कधी झुकतो वहाळच्या बाजूने. आता पूर्णपणे आदित्य म्हणजे पिंट्या वर्चस्व गाजवतो ह्या मैदानावर. पिंट्या पुन्हा एकदा राईट टाइम राऊंड मार करतोय. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तर निश्चित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही दिसत नाहीये. का नाही दिसू नये? कारण रजत मुंडे चौकार षटकांची आतिषबाजी करतोय हे योगेश जांभळेंनी जाणलंय, ओळखलंय आणि स्ट्राईक देतोय रजत मुंडे या खेळाडूला. 9 चेंडू आणि 25 धावा. एक वादळी खेळी करते, त्याच्यात 2 षटकार 2-3 चौकार. म्हणजे रजत मुंडे या नावाचं वादळ सुटलंय. त्याला रोखणं अशक्य झालंय ते ओडाफोन वहाळ या गोलंदाजांना. पण इथे मात्र पिंट्या आदित्य यांनी पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडू एकेरी धाव. जर हे 3 चेंडू निर्धाव किंवा त्या 3 चेंडू जर एकेरी धाव दिली तर निश्चित कमबॅक करू शकतो तो ओडाफोन वहाळ संघ. पण इथे क्रिकेटचा खेळ आहे. काय घडणार, काय बिघडणार हे प्रत्यक्ष पाहणे जरुरीचे असणार आहे. तमाम प्रेक्षकांना पुन्हा या शृंखलेच्या माध्यमातून या कमिटीच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि घेऊन जातो निर्णय क्षणी जिथे समीकरण बदलतोय. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. सामना झुकलाय तो ओडाफोन वहाळच्या बाजूने. अशीच जर गोलंदाजी केली तर कदाचित ओडाफोन वहाल आपलं अस्तित्व ह्या स्पर्धेत कायम टिकून ठेवणार यात काही शंका नाही. पण स्ट्राईकला एक स्फोटक फलंदाज रजत मुंडे तयार, ज्याच्यात त्याच्या नावाने संघ गणला जातो असा आक्रमक स्फोटक फलंदाज रजत मुंडे तयार. हा रजत मुंडे याच्या बॅट मधून निघायला हा उत्तुंग षटकार. प्रेक्षकांची दाद मिळते, प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात त्या षटकारावर. जबरदस्त क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळतोय. एक हाती किल्ला लढवतो मैदानात रजत मुंडे. हा युवा खेळाडू प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि ह्या मैदानावर नेहमीच हिरो ठरलाय. आदित्य पिंट्या यांनी खरोखरच भेदक मारा केला होता, तिखट मारा केला होता. दरम्यान चेंडू जातोय सरळ सीमा रेषे बाहेर. पुन्हा एकदा अनदर 4 रन्स. हॅलो. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना आता समीकरण 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. रजत मुंडे या नावाचं वादळ सुटलंय, त्याला रोखणं अशक्य झालंय. पुन्हा स्क्वेअर लेग बाउंड्री चेंडू जातोय, पण चेंडू चांगली क्षेत्रक्षण झालाय. ह्या चेंडू धावा आल्या एकूण 1. हे एकेरी धावसंख्या वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. जर तो षटकार गेला नसता
चौकार गेला असता तर थोडंसं बॅकफुट गेला असता, पण क्रिकेटमध्ये जर त्याला उपयोग नाहीये. आता शेवटच्या निर्णय क्षणी काल सामना पाहिला आपण, 6 चेंडू 9 धावांची गरज असताना मग धावा दिल्या नव्हत्या, पण इथे मात्र आता काय होणार? शेवटचा 6 चेंडू टाकण्यासाठी कोण येणार? धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वर, फक्त 9 धावांची गरज. पण 9 धावा सुद्धा रोखू शकतो रजत मुंडे. वैयक्तिक धावसंख्या 36, त्याच्यामध्ये 3 षटकार 4 चौकार. मी विनंती करतो उल्वे संघाचा संघनायक, नांदगाव संघाचा संघनायक, वाघिवलीवाडा संघाचा संघनायक याला विनंती करतो की हा सामना संपल्यावर लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. सॉरी, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचत 43. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. ती सही 11 चांभारली संघाला ओडाफोन वहाल विरुद्ध खेळताना शेवटचा गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच आपला आव्हान या स्पर्धेत कायम टिकवू शकतो ओडाफोन वहाल संघ. आता गोलंदाजी काय करणार, पण स्ट्राईकला येतोय ज्याने आतापर्यंत 3 षटकार 4 चौकार 36 धावांची एक वादळी खेळी केली, तर रजत मुंडे तो स्ट्राईकवर. कॅमेरा इंडच्या बाजूने गोलंदाज, शेवटचा गोलंदाज प्रतीक पाटील तयार. शेवटचा हा षटक, 6 चेंडू 9 धावा. फर्स्टली बॅकवर्ड शॉट लेग, लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग. पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. कोण जिंकणारा हा सामना? ओडाफोन वहाल संघाने शेवटपर्यंत चांगली गोलंदाजी करतोय, चांगली टफ फाईट देतोय, पण रजत मुंडेला शांत ठेवला तर निश्चित सामना जिंकू शकतो ओडाफोन वहाल संघ. पण इथे मात्र रजत मुंडे स्ट्राईकवर. प्रतीक पाटील आता त्याला जाणला हवाय प्रत्येक चेंडू कसा टाकायचा, टप्प्यावर नियंत्रण ठेवायला हवाय, गतीमध्ये परिवर्तन करायला हवाय. रजत मुंडे तयार, डावखुरा फलंदाज, एक अष्टपैलू रायगडचा प्रोफेशनल खेळाडू तयार. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, जबरदस्त कमबॅक करतो, वापसी करतोय. कधी झुकतोय चांभारलीच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय वहालच्या बाजूने. आता पूर्णपणे कमबॅक केलंय, वापसी केली या सामन्यामध्ये ओडाफोन वहाल या गोलंदाजाने, या संघाने जबरदस्त भेदक मारा, तिखट मारा, वाखण्य जोगी गोलंदाजी करतोय. आता जे हृदय आपले जे प्रेक्षक असतील चांभारलीचे, त्यांच्या हृदयाचे ठोके थोडेसे वाढत असतील, कारण अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतो मैदानात. असा सामना एखादी जिंकेल की का चांभारली संघ, पण इथे मात्र ओडाफोन वहालच्या गोलंदाज चांगला भेदक मारा केलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा, हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांकडे अपील, पण 1 धाव तर निश्चित. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न धोका होऊ शकतो. दुसरी धाव रजत मुंडे याच्या पारीचा अंत आणि पूर्णपणे अस्तित्व वर्चस्व गाजवतोय ओडाफोन वहाल संघ. हॅलो, मी नेहमीच सांगतो चांभारली संघाला हा जो मैदान आहे थोडा कठीण परिस्थिती टाकणार हा मैदान. इथे मात्र सोपा क्रिकेट होता, सोपा सामना, सोपी लढत होती, कारण 7 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना ज्या रजत मुंडेनी एक वादळी खेळी केली, तोच रजत मुंडे जवळजवळ आतापर्यंत 15 चेंडूचा सामना करताना धावा जमवल्या 37. आता समीकरण बोलतोय, येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. आता जे पाठीराखे असतील चांभारली संघाचे, त्यांच्या हृदयाचे ठोके, हृदयाचा प्रेशर वाढला असेल यात काही शंका नाही, पण ओडाफोन वहालचे जे पाठीराखे असतील थोडे आनंदित असणार, कारण सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. रजत मुंडे यांनी जबरदस्त खेळी केली, 4 षटकार 4 चौकार 37 धावांची एक वादळी खेळी केली, पण इथे मात्र अमित मुंडे जातो खेळण्यासाठी. मी सांगितलं तर ओडाफोन वहाल संघाने जर चांगली गोलंदाजी केली तर आपलं अस्तित्व या स्पर्धेत कायम राखू शकतो. त्याचप्रमाणे प्रतीक पाटील याने खरोखर भन्नाट कामगिरी केली, एक चांगली कामगिरी केली, योग्य कामगिरी केली. दरम्यान गोलंदाज तयार, हा चेंडू खेळून काढलाय सरळ व्हायडिश लॉंग ऑफला, चेंडू अडवणार, उचलणार, तत्पूर्वी या चेंडूवर धावा आल्या एकूण 1. आता शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज, म्हणजे एका षटकाराची गरज. नाणेफेकीचा कौल जिंकलाय चांभारली संघाने.
आठवा 1986चा सामना पाकिस्तान विरुद्ध भारत. शेवटच्या निर्णायक क्षणी 5 धावांची गरज असताना जावेद आझादनी एक मिडविकेटच्या वरून उत्तुंग षटकार मारला होता. ती आठवण करून देणारा हा खेळ होणार का? शारजामध्ये हा सामना झाला होता 1986 मध्ये, 1986 ह्या दरम्यान हा सामना झाला होता आणि शेवटच्या साखळीला शेवटची लढत होती. तर सगळ्यांची उत्सुकता कोण जिंकणार, आणि चेतन शर्मा हा गोलंदाज होता. त्याने चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या स्टंपवर टाकला होता आणि जावेद मियाँने चेंडू अक्रॉस रेंजने खेळून काढता मिड विकेटच्या वरून उत्तुंग षटकार. तो क्षण आठवा. हा क्षण येऊन पोहोचला. इथे काय होणार, काय घडणार? 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज, एका षटकाराची गरज. काही होऊ शकतो. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. गोलंदाज तयार, योगेश जांभळे तयार. टपक चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घ्यायला हवा होता, पण चेंडूवर धावा आले एकूण 1. आणि शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. सर्वांना वाटलं, ज्या पद्धतीने सुरुवात केली रजत मुंडे डावाची, सर्वांना वाटलं की रजत मुंडे हा सामना एखादी जिंकून देईल. पण प्रतीक पाटील हा वोडाफोन वहाळचा गोलंदाज, ज्याने खरोखर व्हेरिएशन केलं, गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं, टप्प्यामध्ये नियंत्रण ठेवलं, असा हा गोलंदाज थोडा हसतोय, त्याचे हास्य येतोय. पण शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. अतिशय चुरशीचा सामना, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 1 चेंडू. अमित मुंडे षटकार मारला का? रमेश यांच्याकडून अमितनी षटकार मारला तर 1000 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू, अमित मुंडे तयार. शेवटचा चेंडू क्रॉस लाईन, चेंडू सीमा रेषे बाहेर. पण इथे मात्र एका रन्सनी तो चेंडू अडवलाय आणि ते मात्र वेताल सई 11 चांभारली संघाला या स्पर्धेतून पराभूत व्हावं लागलं. का क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. रजत मुंडे यांनी वादली खेळी केली होती, अतिशय जबरदस्त खेळी केली होती. पण इथे मात्र प्रतीक पाटील या निर्णायक क्षणी मी सांगितलं होतं की 6 चेंडू 9 धावा अशक्य असं आहे. काल पाहिलं आपण लो स्कोरिंगला, हे खरोखर चांगला खेळ होता. आणि इथे मात्र प्रतीक पाटील, वोडाफोन वहाल संघाचा एक अष्टपैलू खेळाडू प्रतीक पाटील यांनी किमया साधली, जादू केली. मॅन ऑफ द मॅच प्रतीक पाटील. हॅलो, रुपेश गायकवाड आणि राकेश गायकवाड यांना विनंती करतो, आमचे प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर, आपण व्यासपीठावर यायचंय. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. जगातील अनेक संस्कृती कालाच्या उदरात घडवून झाल्या, पण आपले हजार